तर मी आता आलेली आहे ते म्हणजे मयुरेश्वर इथे. आणि मयुरेश्वर तुम्हाला माहीतच आहे, इथे जो वाडा आहे तो लाखात एक आमचा दादा सिरियल मधला सूर्यदादाचा वाडा आहे. आणि आपण खास आज भेट देणार आहोत ते म्हणजे सूर्यदादाची आई. तर नमस्कार. तर बघा ह्यांची ऍक्टिंग तर आपण बघतच असतो, खूप सुंदर. आणि पहिला मला अतिशय छान वाटलं ह्यांना भेटून. तर कसे आहेत मग तुम्हाला कसं वाटतं इथल्या परिसरात तुम्ही शूटिंग करता? नाही एक तर साताऱ्यातून खूप बरं वाटतं. मी सातारा म्हणजे स्वर्गच आहे खरंच. कारण मी राहते मुंबईत आणि इथे आल्यानंतर फक्त निसर्गाच्या सानिध्यात आहे. शुद्ध हवा घेते, रोज भरपूर ऑक्सिजन घेते, याचा खूप आनंद आहे. आणि प्लस मी इथे येऊन काम करते आणि इथे आल्यानंतर मला सातारकर किंवा वाई मधल्या लोकांचं इतकं प्रेम मिळतं. कारण त्यांचं म्हणणं असं, आम्हाला तुम्हाला बघता येत नाही, तुम्ही मुंबईत आणि तुम्हाला बघून आम्हाला खूप आनंद होतो, ह्याचा मला खूप आनंद होतो तुमचं प्रेम बघून. सुंदर. आणि तुमचं कामही अप्रतिम आहे आणि तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा. आणि अजून काय मग तुम्हाला इन फ्युचर मध्ये तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळत, खूप काम भेटो, आमच्याकडून खूप शुभेच्छा. आणि आमच्या गावाकडेच राहा, आम्ही तर म्हणू आम्ही खूप प्रेम देत राहू. ठीक आहे, नक्की मला आवडेल राहायला इथे गावात, कारण माझा व्यवसाय तिथे आहे आणि व्यवसायाच्या निमित्ताने मी गाव कोणतं आहे? मी मूळची नाशिक गाव आहे माझं. आणि आईकडनं माझं गोवा गाव आहे, त्यामुळे दोन वेगवेगळी गाव आहेत आणि मला असं गावांमध्ये राहायला खूप. तुम्ही इथेच आता शूटिंग तुमचं फुल टाइम असतं का चालू? हा, मी जवळजवळ महिन्यातले 20 दिवस तर मी साताऱ्यातच असते, इथे मयुरेश्वरमध्ये. त्यामुळे सध्या मी सातारकर आहे. हा ठीक आहे, तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आमचे लोक तर प्रेम देतीलच तुम्हाला. आणि तुम्ही काम छान करताना अजून तुम्हाला संधी यावेत यासाठी आमच्या सगळ्या चांदकरांकडून, गुळुमकरांकडून, जो माझा परिसर आहे सगळ्यांनाच मी कव्हर करते ऑलमोस्ट. आता जवळजवळ महाराष्ट्रभर आपली ख्याती झालेली आहे आणि सगळे बघतात. तर मला गाजवायचंय हे सगळे आपण मराठी लोक स्पेशली. तर एक भेट बनते. नक्की छान वाटलं तुम्हाला भेटून. मलाही खूप छान वाटलं. म्हणजे आपली धावतीच भेट आहे, ऑन दी स्पॉट, सगळं ऑन दी स्पॉट. पण असं तयार झाला बोलायला, मग म्हटलं चला चार शब्द आमच्या पब्लिकला जर तुमच्याकडून गेले तर त्यांनाही हुरूप येईल, अजून छान आवडीने ते कार्यक्रम बघतील. आपल्या लाखात एक आमचा दादा, तसंही लाखात एक दादाची आई सुद्धा आहे आपली. खूप सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि असंच प्रेम करत राहा. नक्कीच थँक्यू. सूर्यदादाची आईचा पण आता इंटरव्ह्यू घेतलाच आहे. तर आता इथे सूर्यदादाचे पप्पा आहेत, वडील आहेत आणि त्यांचंही काम खूप सुंदर आहे. आपण बघितलं, सगळ्यांनी ह्या सिरियलला खूप प्रेम करतात आमच्याकडचे लोक, सातारा साईडचे. तर काय मग कसं वाटतंय तुम्हाला आमच्या इथे शूटिंग करून? मी सातारचाच असल्यामुळे मला नाही हा भाग काही नवीन आहे असं नाही. कोणतं गाव आहे माझं? सातारा. प्युअर साताराच डायरेक्ट प्रॉपर. अच्छा, मग तुम्ही आता इथेच असता का म्हणजे शूटिंग साठी का येऊन जाऊन करता? हा, येऊन जाऊन जसं वेळ असेल. उशिरा समजा पॅकअप झालं तर उशिरा इथं थांबतो. डिपेंड्स की शूटिंगचं टायमिंग अवलंबून. अच्छा, तर तुमचं काम तर खूप सुंदर आहे आणि अजून तुम्हाला अशा संधी मिळो आणि खूप आपल्या सिरियलला प्रेम मिळो लोकांकडून, म्हणून मीही माझ्या साईडून प्रयत्न करते. कारण एक कनेक्टिव्हिटी आहे आमच्या गावाकडून. मी ह्या सिरियलला खूप प्रयत्न करत असते की खूप चांगला अजून सेकंड एपिसोड सुद्धा यावेत, म्हणजे जसं सीझन 1 सीझन 2 असे यावेत. कारण आपल्या भागातील सिरियल आपले भाग हे गाजवायचेच असतं. आणि त्याचा वासा मी घेतलेला आहे आणि तो तुमच्याकडूनही मला असं तुमचा सपोर्ट भेटतोय, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि तुमचं काम सुंदर आहे खूप आणि त्याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या फ्युचरसाठी. थँक्यू. सूर्यदादाची बायको तुळजा जगताप म्हणून, तर त्यांनी आता इथे बॅनर लावलेला आहे पूर्ण ह्या वाड्याला. त्यांनी आता दवाखान्याचं स्वरूप दिलेलं आहे. अतिशय ते इथल्या वाड्याची मी टूर तर केलेलीच आहे. त्यामुळे आता शूटिंग चालू आहे आतमध्ये. गणपतीचा सण आहे तरी पण लोक आले आहेत सणाचं हे सोडून सिरियलचं काम करण्यासाठी. त्यामुळे छान वाटतं इथे आले की. बघा, सूर्यदादाचा हा वाडा आहे, त्याची आपण टूर सगळी केलेली आहे आणि इथे अजून त्यांचं काम वगैरे चालू आहे. तर नुकतंच आता सध्या त्यांनी छान संदेश दिलेला आहे त्याच्यासाठी. इथे सूर्यदादाच्या बहिणीचे 2 जे मुली आहेत त्या 2 मुलीचे पाणी ते बघा आपल्याला छानपैकी दिसत आहेत. 2 आहेत आणि ते पण. तर त्याच्यामध्ये बाळं पण आहेत, बाळुती वगैरे पण आहेत. खूप सुंदर आहे इथे आणि फार आवडतं मला इथला सेट, इथली लोक सगळे काही खूप छान आहेत. आणि तुम्ही ही सिरियल पाहत राहा आवडीने आणि छानपैकी अजून प्रमोशन करूयात आपण. आणि तुम्ही एक आमच्या दादांचे सगळ्यांशी आता गप्पा मारत आहोत. तर गप्पा मारता मारता आपल्याला एक जण भेटले आहे खास व्यक्ती, आणि ते खास व्यक्ती म्हणजे सूर्यदादाचे दाजी आहेत हे, जे आपले धनुताई आहे, धनुताईचे मिस्टर आहेत हे. तर कसं वाटतं मग तुम्हाला आमच्या इथे काम करून साताऱ्यामध्ये? नमस्कार सातारकर. नमस्कार.
तुमच्या बाईमध्ये काम करून खूप मजा येते. ऍटमॉस्फिअर खूप छान आहे. बघेल तिकडे निसर्ग हिरवळ. आणि आमच्याकडची माणसं पण भारी येतात. हो माणसं खूपच भारी आहेत तुमच्याकडची. मग एक जण खूप जीव लावतात आणि एक जण नाही चांगले आहेत आणि जसे तसे पण आहेत. त्याच्यातले आम्ही चांगले आहोत बाबा. तुम्ही सावध राहा. हा तर मग सिरियल मध्ये काय चालू आहे तुमचं आता? आम्ही जे बघत आहोत ते आम्हाला पटत नाहीये खरं तर. नाही खूप गोष्टी मलाही पटत नाहीये आणि पटत नाही म्हणूनच सिरियल मध्ये आपण दाखवतो की काहीतरी चांगला बदल करण्यासाठी. अगदीच. कारण हे जे विलनचा जरी रोल असेल किंवा काहीतरी निगेटिव्ह जरी रोल असेल तर ते खरंच तसं कॅरेक्टर असं काही नसतं. यांचं कॅरेक्टर चांगलं आहे, व्यक्ती म्हणून चांगले आहेत. पण आपल्याला समाजामध्ये हा संदेश द्यायचा की समाजामध्ये आजकाल जे चालू आहे ज्याच्यामध्ये कितीतरी स्त्रिया ह्याच्यातून जात आहेत, त्यांचा ते त्रास आहे ना, तो त्रास आपण दाखवत आहे. बरोबर. तर तुम्हीही ह्याच्यातून लवकर बाहेर पडा आणि आपल्या धनुताईला प्रेम द्या असं म्हणजे मी रिक्वेस्ट करेन. तो पोर्शन आपला लवकर कम्प्लीट करा आणि लवकर डोक्यामध्ये बुद्धी येऊ द्यात असं मी रिक्वेस्ट करेन. आणि चांगला आपला संसार करा खूप छान, जेणे की आपल्या सूर्यदादाचं एक टेन्शन हलकं होईल. कारण 4 बहिणी आहेत, त्या 4 जणींचे 4 उद्योग त्यांच्या मागे आहेत, तर ते तरी काय सहन करतील ना. त्यामुळे तुम्ही एक त्यांना दाजी म्हणून तर एक असं भक्कम आधार म्हणून राहा. वर आपण चॅनलला सांगूया की बाबा जो आता ट्रॅक लावलाय ना, लोकांची एक विनंती, सूर्यदादाला थोडासा सपोर्ट कोणीतरी एक तरी सपोर्ट पाहिजे. हो खरंच पाहिजे कोणीतरी एक. आणि मी आहे चांगला आहे, माझ्यात भरपूर चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण दाखवत नाही. टॅलेंटेड आहे, जिम करतो. जिम तर खूप काय म्हणतात स्वप्न आहेत माझी, तीही पूर्ण होत नाही. ते अशा गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच आमचा पाठिंबा आहे तुम्हाला, खूप प्रेम आम्ही करणार, सपोर्ट करणार आणि चांगली एक दुआही देणार. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण हो आणि तुमचं सिरियलच्या व्यतिरिक्त पर्सनल आयुष्यात सुद्धा खूप शुभेच्छा आहेत की खूप चांगले तुम्हाला प्रगती हो, चांगलं भरभराट हो, यश मिळो. आणि आता लग्न पण ठरलेलं आहे. हो तुम्हाला कसं कळलं? तुम्ही सिरियलचं सांगता खरंही सांगितलं ना, ते कळलं आम्हाला. लग्नही ठरलेलं आहे. पर्सनल आयुष्यावर ते जास्त हे आहे, काय म्हणतात प्रादुर्भाव जास्त आहे. तर नक्कीच तुम्हाला आता दाखवू नका, माझं फॅन फॉलोइंग कमी होती. पडद्यावरचे कलाकार तर बघतच असतो, पण पडद्यावरचे कलाकारांपेक्षा इकडे कलाकार जे पाठीमागे आहेत, पडद्यामागच्या कलाकारांची मेहनतही खूप असते. फक्त त्यांचा चेहरा दिसत नाही, तर त्यांची मेहनत खूप असते. तर हे बघा कोण कोण आहे सांगा. सो दिसतात खूप कलाकार, पण पडद्याच्या मागे जे लोक काम करतात त्यांची मेहनत जास्त, त्यांची मेहनत खूप असते. सो त्यांनाही आपण अप्रिशिएट केलं पाहिजे त्यांची मेहनतही. तुमचा रोल काय आहे सांगा जरा. माझा रोल प्रसाद सरनोबत म्हणून आहे आणि माझं नाव आकाश प्रशांत पाटील. लाखात एक आमचा दादा सिरियल मध्ये प्रसाद सरनोबत ही भूमिका मी बजावतोय. अच्छा. तर बघताच. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अजून काय अधूनमधून दिसतात हे दिसतात. तर खूप छान. अजून तुम्हाला काम भेटो. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि आमच्या गावाकडे पण येत चला, चांदकला व्हिजिट करा. चांदकचे एक मुलगी म्हणून मी आहे युट्यूब वरती, बघा कधीतरी वाटलं टाइम. चांदकची मुलगी म्हणून असं आहे, तुम्ही बघू शकता युट्यूब वरती. नाही मी एकटीच आहे आणि मी एकटेच झेंडा फडकवत आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही सगळे सोबत आहात असं मी समजून पुढे चाललेले आहे. आणि आपल्याला आपल्या ह्या भागाला खूप पुढे न्यायचंय. कोकणची जशी लोक पुढे गेलेत तसं आपल्या घाटावरचे सातारा साईडचे भागातली लोक सुद्धा असे कमी नाही आहेत असं मला दाखवायचं. त्यामुळे सातारा आहे, मला जेवढ्यापर्यंत जमेल तेवढ्यापर्यंत मी प्रयत्न करणार. आणि तुमच्यासारखे लोक मिळाले म्हणजे हे असे हिरे जर भेटले आपल्याला तर आहेतच ना, साताऱ्याचा हिरा आहे. त्याच तुम्ही स्क्रीनवरती झळक नाही म्हटल्यावर हिरेचा हात हे ना, हे चमकायलाच पाहिजेत आणि त्याला आपण अजून चमकू. बरोबर, आम्हाला देताय त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुमच्या भावी आयुष्याला, तुमच्या ब्लॉग्स नाव, तुमच्या करिअर साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सो सेम टू थँक्यू सो मच. वर्गासाठी आणि तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमचं चॅनल फार मोठा हो, फार लोकांपर्यंत पोहोचो आणि खूप चांगलं काम हो. तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, म्हणजे जसं तुम्ही बोललात की आपल्या लोकांना पुढे घेऊन पुढे मराठी लोकांना, आपल्या भागातल्या लोकांना एवढं. आणि आम्ही काही हिरे वगैरे म्हणजे आम्ही काम करतो छोटी माणसं, आमच्यासाठी हिरे आहात. म्हणूनच म्हणतो ना की एवढी मोठी तुम्ही आम्हाला उपमा दिली ना,
त्यासाठी खूप खूप थँक्यू. आपण हिरे आहात आणि हिरेंनी चमकायचं. तर सध्या ही सगळे हिरे वज्र प्रोडक्शन आम्हाला हिरे तुमचं सध्या आणि ह्या अंगठीत आम्हाला बसवते हे काय दाखवू नका, पण ठीक आहे तरी. ठीक आहे, चांगले खूप छान बोलून खूप खरंच छान वाटलं. अशा गप्पा टप्पा झाल्याच पाहिजेत, कारण काम सारखंच असतं. काम सारखंच असतं, त्या व्यतिरिक्त थोड्याशा गप्पा टप्पा झाल्याच पाहिजेत. खूप सुंदर रुपये द्या म्हणे प्रश्न विचारायचे आम्ही. हा, प्रश्न विचारायचे पैसे मागतात बघा. ऑब्व्हियसली मैं बात करूंगा तो अच्छा ठीक आहे, आपण वर्गणी काढून देऊयात त्यांना. ठीक आहे, आपल्याला मस्करी करताय ते, मस्करी माहिती आम्हाला मस्करी करताय ते. तर प्रश्न मला असा विचार वाटला ते म्हणजे तुमचा फिटनेस जो आहे, तर प्रत्येकालाच वाटतं की असं फिट राहावं जेणेकरून खरंच चमकता पण येईल. आणि फिटनेस असेल तर तो एक वेगळा प्राऊडच असतो, म्हणजे काय त्याची गोष्ट असते. मला माहिती आहे, आता माझा फिटनेस नाहीये सध्या, लग्न वगैरे झालंय, खाल्ले पिल्ले, त्यामुळे पण ठीक आहे, मला माहिती आहे एक प्राऊडची गोष्ट आहे. तर तुम्ही आम्हाला काय टिप्स द्याल मग? नाही, मुळात म्हणजे या जनरेशन मध्ये फिट राहणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही सध्या आहारात काय घेताय, वर्कआउट कोणत्या पद्धतीचा करताय, तर खूप गोष्टी मॅन्डेटरी आहेत आणि मॅटर करतात. नाहीतर अलीकडे बघतायच तुम्ही की हार्ट अटॅकचं प्रमाण, शुगरचं प्रमाण, आणि 38-35 ह्या वयातली लोक जात आहेत, ते खूप वाढलंय. हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर कुठेतरी आपल्याला चांगला आहार करणे, बॉडीसाठी वर्कआउट करणे, लाईफस्टाईल तशी ठेवली पाहिजे, आपल्याला व्यवस्थित केलीच पाहिजे. तुमचं काय आहे, तुम्ही काय लाईफस्टाईल आहे? आता शूटिंगच्या वेळात मला जसा काही वेळ मिळतो तसं मी रनिंग करतो, कधी स्विमिंग करतो, परत जिमला जाऊन मी वर्कआउट करतो. कारण मला स्वतःला मेंटेन करणं गरजेचं आहे. तुमचं मेंटेन करणं गरजेचं तर आहे, त्यासाठी आमचा हा जो निसर्ग आहे तोही तुम्हाला सपोर्ट करतोय, त्याबद्दल आमची हवा, सातारची हवा तुम्ही खाताय आणि खूप खरंच आम्हाला पण छान वाटतंय की तुम्ही इथे बागडता, वावरता, त्यामुळे तो एक अभिमान पण आहे आम्हाला. आणि तुमचा फिटनेस असाच तुम्ही कायम ठेवावा. आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगते, आहारावर लक्ष द्या, वर्कआउट हो नक्कीच. तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही, तुमच्याच हातात आहे तुमचं आरोग्य, त्यामुळे काळजी घ्या. तर हा एक संदेश, एक आदर्श म्हणून आपण त्यांना एक समजून घेऊयात पुढे. तिथे आपली सागर सर आले, तर सागर आव्हाड तुम्हाला पुढे मार्गदर्शन करतील की बाबा तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर कसं करावं लागेल, काय करावं लागेल. सो तुम्ही एकदा त्यांच्याकडे जावा आणि जरा त्यांना विचारा की बाबा असं असं आहे, ठीक आहे, चालेल, काय जरा बोलतो. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू सो मच. खूप बोला, खूप छान वाटलं गप्पा मारून. एखाद्या आमच्या पूर्ण असं टीमशी गप्पा मारत आहोत. तर आपल्याला आता कोण भेटलं आहे बघा, सूर्यदादाची जे आत्या आहेत त्या. तुमचं नाव सांगा? मी कल्याणी नंदकिशोर. अच्छा, तर ह्या तुम्हाला ओळखत असतील ना, की म्हणजे ह्या आहेत ना लागीर मध्ये ज्या मामी होत्या ना, त्यांना ह्यांनी रिप्लेस दिला होता. आणि तो असा दिला होता ना की मला ह्यांचं रिप्लेस खूप आवडलं, कारण ते खूप चॅलेंजिंग गोष्ट असते. एखादी व्यक्ती असते ती ऑलरेडी ओळखीची असते, ऍक्टिंग करते, तिच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या माहीत असतात. आणि ह्या रिप्लेस होऊन ज्या आल्या ना, तर ह्यांनी ते खूप डोळे वटारण्यापासून सगळे ऍक्टिंग, मला त्यांची जाम आवडली. असं वाटलं की असं पाहिजे कलाकार खरंच, की जो चॅलेंज घेऊ शकतो. खूप सुंदर ऍक्टिंग केली तुम्ही. आणि लाखात एक आमचा दादा, तिथले पण एक तुमचा जो आहे ना, एका मुलीला आई काय शिकवून देऊ शकते की तू सासरच्या लोकांना जरी तू कोणी तिखट शब्दात बोललं तरी तू ते गोड उत्तर दे. हे असं जे तुम्ही शिकवले ती मी स्वतः अप्लाय करते माझ्या समोर, कारण माझं नुकतंच लग्न झालेलं आहे, आता 1.5 महिना झालाय. तर मला मी ह्यांचं म्हणजे एक आई म्हणून मी त्यांची ती शिकवण घेतली आहे की प्रत्येक आईने अशी शिकवण द्यावी. तसे ह्यांचे ते हावभाव, बरोबर, एक्सप्रेशन सगळं खूप सुंदर आणि खरं ह्या रिअल मध्ये खूप छान दिसतात. थँक्यू. एक मिनिट बनतेच आपली. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला खूप पुढे प्रगती हो, तुमची खूप काम मिळो आणि जमलं तर आपल्याला एकत्र काम करायची संधी भेटली तर नक्कीच खूप बरं वाटतं. मला खूप छान वाटतं. सुद्धा गोड बोलतेस आणि खरोखर तुझं बोलण्यातलं जे एक कॉन्फिडन्स असतो किंवा शब्द फेक असते ती खूप छान आहे, मला आवडली. आणि तुझा स्वभाव पण खूप छान आहे. तुझं चॅनल छान असं खामकर म्हणून आहे, चांदकची मुलगी, ते बाजूलाच गाव आहे आमचं चांदक, तिथलं पण शूटिंग झालंय. तर मी आपल्या भागाला जरा
गाजवायचंय म्हणून मी एक तळमळीने प्रयत्न करते की लोक दुसरीकडे कोकणातले वगैरे कसे करतात, मग आपले सातारी भागातले लोक कमी नाहीये. बरोबर. ही कलाकार आहेत आणि 101 कलाकार. मग इथल्या कलाकारांना मला अजून त्यांचं लोकांपर्यंत पोहोचवायचं. काम तर करता तुम्ही, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही गप्पा मला तर अजून कनेक्ट होणार ना, अजून इथपर्यंत पोहोचवत अजून छान वाटेल मला. म्हणून तुम्हाला झळकवायचंय आणि खूप शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्या लोकांकडून. सातारकर, चांदकर, गुळुमकर, हे मयुरेश्वरकर सगळे लोक आपली आहेत आणि आपली मराठी लोकांना आपण प्रोत्साहन करणारच देणारच. तर असेच पुढे जावा. खूप शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच नक्कीच. थँक्यू. बाय. आता लाखात एक आमच्या दादाच्या इथे सेट वरती होता आणि इथे हे सगळं बघा तुम्हाला इथे मेकअपचं दिसेल. इथे सगळे जे आर्टिस्ट असतात ते इथे त्यांचा इथे मेकअप होतो आणि ते इथे छान तयार होऊन सेटवरती जातात. तर आपल्याला बघा इथे कोण भेटत आहे, खास व्यक्ती आहे ती म्हणजे, तुमचं नाव सांगा मला. नमस्कार. मी स्मिता प्रभू. लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये नर्मदाची भूमिका करते. खूप छान काम करता तुम्ही, आम्हाला सगळ्यांना माहितच आहे. तर तुम्ही अजून काय काय कामं करता मग? लाखात एक आमचा दादा शिवाय तुम्ही बरीच कामं केलेलीच आहेत. आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. मी बाळूमामाच्या नावाने चांगलं, तसंच माझ्या नवऱ्याची बायको, येऊ कशी तशी मी नांदायला. अच्छा, एवढे सिरियस. आई मायेचं कवच. वाव, बापरे, भरपूर कामं केलेत मग तुम्ही. तुम्हाला दांडगा अनुभव आहे. तर आम्हालाही टिप्स द्या थोड्याशा, तुमच्या काय सिक्रेट्स आहेत ऍक्टिंगचे. ऍक्टिंग यांची मी पाहिले खरंच आणि खूप छान. सिरियस भूमिका सगळ्यात अवघड असतात त्या. सिरियसही भूमिका करतात आणि छान एकदम असं घरचे आपले आईच आठवेल आपल्याला अशी त्यांची भूमिका असते. खूप सुंदर वाटतं. आणि मग इथे साताऱ्यामध्ये कसं वाटतं तुम्हाला? सातारा मला खूप छान वाटतं. हा ना, ऍक्च्युली माझं माहेर आहे सातारा. सातारा माहेर आहे. हा, आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे ना, इथे आपली माणसं वाटतात. बरोबर बरोबर. हा, आणि माया म्हणतो आपण ते सातारा, कराड आणि जो आपला इकडचा भाग आहे, लोक खरंच आपलेसे वाटतात. आपलेसे वाटतात. बरोबर. आणि परिसरही एकदम असा हिरवळच आहे सगळे, त्याच्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप छान वाटतच असतं प्रत्येकाला. तर तुम्हाला सिरियलच्या निमित्ताने तुम्हाला भेटत खूप सुंदर. आणि आपले कलाकारही सगळे छान आहेत. सगळे पूर्ण टीम युनिट चांगली एकदम. त्यांचं सगळे कार्यक्रम असे हसत खेळत होत असतात. मी बघत असते, मजा मस्ती करत असतात. तर एन्जॉय करतो, एन्जॉय करतात. आणि वज्र प्रोडक्शनचा आहे आमची लाखात मालिका. तसंच श्वेता शिंदे मॅडम आणि आपले सर आहेत इथे, किरण सर पण आहेत. किरण सर आहेत, खांबे सर आहेत प्रोड्युसर्स. तर साताऱ्यामध्ये आपले ह्या प्रोडक्शनच्या अंडर 2 ते 3 मालिका चालू आहेत. तर श्वेता शिंदे यांनी पण यांचं खूप योगदान आहे आपल्या साताऱ्याचा भाग पुढे नेण्यामध्ये. कारण लागीर झालजी पासून आपल्याकडे खरं साताऱ्यामध्ये सिरियल चालू झालंय आणि मग इथल्या कलाकारांना इथे वाव मिळाला. आपल्या सातारच्याकडच्या भागातल्या कलाकारांना इथे एक प्लॅटफॉर्म मिळाला, त्याच्यामुळे ते आता आज झळकत आहे छान. तर असेच ते झळकत राहू आणि असेच ते पुढे जावं, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर एक मिठी तर बनते. थँक्यू सो मच. तर असंच भेटत राहा मला पुन्हा पुन्हा एकदा. मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. तुमच्या चॅनललाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर तुम्ही बघा, प्रियांका खामकर म्हणून आणि चांदकची मुलगी म्हणून आहे चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि आमच्या पब्लिककडून तुम्हाला तर पाठिंबा आहे, प्रेम आहे खूप. तसेच तुम्ही पुढे जात राहा. बघत राहा लाखात एक आमचा दादा, तशा लाखात एक आमच्या नर्मदा आई है ना. रोज संध्याकाळी 6 वाजता झी मराठीवर. ठीक आहे. बाय.